महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका आता रंगतदार होत चालल्यात। नुकताच 2 टप्प्यातील मतदार या ठिकाणी पार पडलेला आहे। तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे आता मतदार राजांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदारसंघातून निवडणुकीत या उतरलेल्या माधवीताई जोशी आपल्यासोबत आहेत। माधवीताई, पहिल्यांदा एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगाल एकंदरीत की या बलाढ्य मतदारसंघामध्ये आज आपण महिला म्हणून उडी मारलेली आहात, एकंदरीत कशा पद्धतीने बघताय? सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम। आज खूप अभिमान वाटतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वारीस आहेत बाळासाहेब आंबेडकर, त्यांनी जो महिलेवरती एक विश्वास टाकलेला आहे आणि एक मावळ जो सगळ्यात मोठा लोकसभा आहे तिथे एक महिलेला चान्स दिलेला आहे आणि नक्कीच त्यांचा जो शब्द आहे, त्यांचा जो विश्वास आहे त्याला पूर्ण उतरणार आहे आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। वंचित बहुजन आघाडीकडनं आपण महिला म्हणून या रिंगणात उतरला आहे। एकंदरीत ह्या मोठ्या बलाढ्य मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे असतील किंवा महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील असतील, यांच्या समोर आज आपली ही निवडणूक आहे किंवा ही लढत होणार आहे। एकंदरीत त्या लढतीकडे कशा पद्धतीने बघताय? नाही, आम्ही कुठला आपल्या समोर कुठला उमेदवार आहे किंवा कोण उभा आहे हे बघत नाहीये, तर आमची जी लढाई आहे ती विकासाकडे असणार आहे आणि जे आमचे सामान्य जनता आहे तर त्यांचा कशामध्ये आनंद आहे हे जपण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। महिला म्हणून पहिल्यांदाच मावळ मतदारसंघामध्ये आपली उमेदवारी आहे किंवा महिलेला एक संधी मिळालेली आहे। एकंदरीत या गोष्टीकडे बघितलं तर महिलांचा कशा पद्धतीने आपल्याला पाठबळ मिळते? नक्कीच महिलांना एवढा आनंद झालेला आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरत आहोत, पदाधिकारी असो किंवा सामान्य जनता असेल किंवा कार्यकर्ते असतील, त्यांचं एकच आहे की ताई नक्कीच आपण निवडून येणार आहोत आणि महिलांचा विजय होणार आहे। जी नारी शक्ती आहे ही काय आहे ही आपण आता दाखवून देणार आहोत। त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे माझ्यासाठी। कोणते विषय घेऊन आपण या ठिकाणी मतदान या रिंगणात उतरला आहात किंवा मावळ लोकसभा बघितलं तर कोणते विकास होणं अपेक्षित आहे, काय आपण या समोर ध्येय ठेवले? मावळमध्ये खूप म्हणजे भरपूर प्रमाणात असे प्रश्न आहेत की आतापर्यंत जे सुटलेले नाहीये। जसं की आपलं जे आहे ते खाजगीकरण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पुण्याच्या इथे पिंपरी चिंचवड बघितलं तर कचरा डेपो हा एक खूप पुनावळेच्या ठिकाणी जो आता आंदोलन करण्यात आलं तर तो एक खूप मोठा आहे। बेरोजगारी आहे, नंतर जो आहे तो पाण्याचा प्रश्न असणार आहे, लाईटचा आणि रस्त्यांचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण। कारण रस्ते डोंगर याच्या नादात आपण वृक्षतोड एवढी झालेली आहे की सर्वसाधारणपणे जर बघितलं तर 500 कोटीच्या घरात झाडांची लागवड झाली पाहिजे आणि सर्वात प्रथम आम्ही तिकडे जास्त लक्ष देणार आहोत। भविष्यात निवडून आलात तर या मतदारसंघाकडे कशा पद्धतीने बघाल? एक माझं कुटुंब ह्याच प्रकारे बघणार आहे, कारण सामान्य माणूस आहोत आणि शेतकऱ्याची मुलगी आहे, त्यामुळं सामान्य प्रश्न किंवा हे सगळे प्रश्न जे आहेत हे बघितलेले आहेत। त्याच्यामुळे नक्कीच माझे जे प्रश्न आहेत हे जनतेचे प्रश्न आहेत, त्या दृष्टीने मी त्यांच्याकडे बघणार आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर या वंचित बहुजन आघाडीच्या मावळ मतदारसंघातल्या निवडणुकीत उभ्या असलेल्या माधवीताई जोशी, एकंदरीत जर आपण या मावळ मतदारसंघाचा आढावा घेतला तर एकंदरीत अनेक प्रश्न या मावळ मतदारसंघात सोडवण्यासाठी मी सक्षम असेल किंवा मावळ मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं आहेत ती करण्यासाठी मी या ठिकाणी सक्षम राहील। महिलांचे जे प्रश्न असतील ते देखील सोडवण्यासाठी मी या ठिकाणी पुढाकार घेईन। एबीपी माझा, गणेश महाप्रळकर, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।